एकत्र येऊन आता जगाला दाखवा लागन 6 कोटी मराठी इथं आहेत आणि आता दे नाही तर तो हा सुपडा साप राजकीय करिअर। जेलमध्ये देखील आम्ही आंदोलन करायची भूमिका आता घेतली। काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या हातात सत्ता आली, यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल, खोटे नाटे अहवाल बनवून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल। पण जातीसाठी मी हटणार नाही, मी मेलो बी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार। पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसीतून घेऊनच गुलाल। तुमचा उत्तराधिकारी तयार केला का नाही तुम्ही मेलो म्हणता किंवा जेलमध्ये गेला म्हणता, तुमचा उत्तराधिकारी तुम्ही कोणता? तुमच्या दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणार जसं आज हे प्रत्येकात मनोज जरांगे प्रत्येकात मनोज जरांगे। एक शेवटचा मनोज भैया तुम आगे बढ़ो, मनोज दादा आतापर्यंत तुमच्या आंदोलनाच्या आचारसंहितेमध्ये भूमिका आचारसंहिता 2 दिवसातच लागू शकेल, मग त्यावेळेस आपली भूमिका काय असणार? आणि आता तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांना सांगितलं काय गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील? गावबंदी कुठे नाहीच आहे। आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे, आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटरसायकल लावायला आम्हाला अधिकार आहे। त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्रीपद आहे म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत। बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती 6-6 महिने 4 महिन्यापूर्वी झालेले रास्ता रोकोचे गुन्हे आत्ता आहेत। त्या दिवशी माननीय न्यायालयाने सांगितलं 24 तारखेला 23 तारखेचे निर्णय 24 तारखेचे रास्ता रोको शांततेत का पुऱ्या राज्यात शांततेत झालेले। दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात, म्हणून ही सगळी चौताळी झाली। तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले, दडपशाही करायला लागलेत, म्हणून आम्ही दुसरं अस्त्र टाकलं जे लोकशाहीप्रमाणे ती ताकद आता आम्ही वापरणार आहेत। पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येत, मग तुम्हाला कळन कोण कोणाच्या मागे आहे। आणि राजकीय सोपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही। पण ते मागं घेतले ना सगळे, 3 तारखेपर्यंत सगळे आंदोलन मागं घेतले, आता नवीन सुरू झाले दादा। धन्यवाद।